करवीर नगरीचा राजा रयते चालो। तर शाहू महाराजांच्या मनात सातत्याने एक असा प्रश्न होता, अनेक लोक फासेपारधी समूहाला गुन्हेगारी जमात म्हणून वागवण्याचा प्रयत्न करत होते, किंबहुना फासेपारधी समाजाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन हा प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा तो दृष्टिकोन नव्हता। आणि शाहू महाराजांचा असा प्रयत्न होता की या व्यक्तींना व्यक्तिप्रतिष्ठा मिळाली पाहिजे, व्यक्तिप्रतिष्ठेचं मूल्य लोकांना कळलं पाहिजे। आणि म्हणून शाहू महाराजांनी एकदा फासेपारध्यांना बोलावून घेतलं की काय नेमकं तुम्ही असे का करत आहात, तुम्ही चोऱ्या माऱ्या का बरे करताय, काय अडचण काय आहे तुमची नेमकी। तर त्यांनी असं सांगितलं की महाराज आम्ही शिकार करतो आणि शिकार करून खातो, परंतु जे काही आम्ही ससा भासा जो काही शिकारीतनं आणतो त्यातनं आमचं म्हणावं तेवढं काही भागत नाही। आणि मग अशा वेळेला आम्हाला थोडीफार भुरटी चोरी करणं भाग पडतं। ही भुरटी चोरी म्हणजे कुठली, म्हणजे बघा आजच्या काळामध्ये लोक करोडोचे घोटाळे करतात, हे की नाही। म्हणजे नीरव मोदी असतील, विजय मल्ल्या असतील, यांच्यासारखी जी माणसं आहेत ती करोडो रुपये घेऊन गायब होतात। तर अशी करोडो रुपयाची चोरी या लोकांची नाही। फासेपारधी समूहाची जी चोरी आहे ती काय आहे, तर प्रचंड भूक लागली तर कुठल्या तरी शेतात शेतकऱ्याच्या त्या शेतामध्ये जावं आणि फार झाली तर 10-15 कणसं आणावी, ती कणसं भरडावी, जात्यावर दळावी, पीठ करावं, भाकरी कराव्या, खाव्या। म्हणजे यांची चोरी ही पोटासाठी केलेली चोरी आहे, टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून त्यांना जे करावं लागलं त्यासाठी म्हणून फासेपारधी समूह। शाहू महाराज त्यांना बोलावून घेतात आणि म्हणतात अरे असं करणं तुम्ही जरा सोडा, हे करून तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही ही जी छोटी मोठी जी चोरी आहे ही चोरी सोडली पाहिजे, यामुळे लोक तुम्हाला सामावून घेत नाहीत। ते म्हणतात साहेब आम्ही गावगाड्यात जायचं म्हटलं तर आम्हाला दुसरं काम येत नाही, आम्हाला ताकदीची कामं येतात, अंगमेहनतीची कामं येतात, कसरतीची कामं येतात, आम्हाला चांगला नेम धरता येतो, आमची कामाची पद्धत वेगळी आहे आणि हे काम करायला जरी गेलं तरी लोक आमच्यावरती विश्वास ठेवत नाही। मग आमच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, काय केलं पाहिजे। शाहू महाराज त्यांच्या संस्थानामध्ये म्हणजे करवीर संस्थानामध्ये सोनतळी नावाचे गाव, या सोनतळी गावामध्ये फासेपारध्यांना आणून ठेवलं त्यांनी। एक 100-150 कुटुंब त्या काळात त्यांनी आणून ठेवली आणि जे 100-150 कुटुंब त्यांनी आणून ठेवली त्या कुटुंबांना त्यांनी सांगितलं की आजपासून हे सगळे उद्योग बंद, आजपासून तुमच्या पोटा पाण्याचे उद्योग मी सोय करेल, त्याची ही सगळी सोय केली जाईल तुमची। आता सोय कशी करायची, लोक जास्त आहेत, दरबारामध्ये काही पहारेकरी ठेवायचं हे काम त्यांना असं वाटलं की चला आपण काही फासेपारधीच्या लोकांना आपण पहारेकरू म्हणून ठेवूया, पण सगळ्याच लोकांना पहारेकरू म्हणून ठेवणं शक्य नव्हतं। मग काय करावं, मग काही लोकांना पहारेकरू म्हणून ठेवलं आणि काही लोक जे होते ते त्या सोनतळी कॅम्पात राहिले, त्यांना कोरडा शिधा वगैरे पोचत होता। पण अशाने या लोकांमध्ये ऐखव वृत्ती वाढायला नको असंही महाराजांना वाटत होतं। मग महाराजांनी त्यासाठी बांधपाड प्रकल्प सुरू केला। आता हा बांधपाड प्रकल्प काय आहे, जाणकारांना जरा माहिती असायला हवं की राजर्षी शाहू महाराजांना लोकराजा का म्हणतात किंवा राजासारखं मन आणि मनासारखा राजा असं शाहू महाराजांच्या बाबतीत का वापरलं जातं वाक्य, हे आपल्याला कळलं पाहिजे। तर महाराजांनी बांधपाड प्रकल्प त्या काळात सुरू केला। बांधपाड प्रकल्प म्हणजे काय, बांधकाम बांधायचं आणि पाडायचं, बांधायचं आणि पुन्हा पाडायचं। तुम्ही म्हणाला असा काय प्रकल्प असू शकतो, कारण असं होतं या पाठीमागचं की फासेपारधी समुदायाला मुख्य प्रवाहातली माणसं सामावून घ्यायला तयार नव्हती। या मंडळींच्या सोबत कामकाज करायला किंवा कसलेही व्यवहार करायला लोक अजिबातच तयार नव्हते। मग अशा काळात या लोकांना जर मुख्य प्रवाहातली लोक सामावून घेत नसतील पण यांना व्यक्तिप्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि ही माणसं मेहनतीचं काम करू शकतात हा संदेश जर लोकांमध्ये द्यायचा असेल तर काय करावं। म्हणून मग महाराजांनी शक्कल लढवली की महाराज म्हटले चला बांधपाड प्रकल्प सुरू करूया। काय करायचं या लोकांनी घरं बांधायची, छोटी घरं बांधायची, लाल मातीतली घरं बांधायची आहेत। घरं बांधायचं फार काही लोकांना ट्रेनिंग नाही। मग या लोकांनी साधी लाल मातीतली घरं बांधायची, पाऊस पडला घरं पुन्हा ती सगळी जी भिंत आहे ती भिंत पूर्ण पडून जायची, बांधायचं आणि पूर्ण पाडायचं, बांधायचं आणि पूर्ण पाडायचं, बांधायची आणि पुन्हा पाडायची, भिंती पडणार आहेत
लोक हसायला लागले. शाहू महाराजांना काही लोकांनी म्हटलं की अरे काय चाललंय महाराज तुमचं, 10 वेळेला तुम्ही भिंती बांधता, 10 वेळेला त्या भिंती पडतात. अहो या लोकांना भिंती बांधता येत नाहीत, या लोकांना घर बांधता येत नाही, हे कशासाठी करताय बरं. याचं ऑडिट पण महाराजांना सादर करावं लागत होतं आणि ऑडिटमध्ये हा खर्च दाखवावा लागत होता की ही इतक्या वेळा भिंत पाडली आहे, इतक्या वेळा ती बांधली आहे. तेव्हा महाराज त्या लोकांना सांगतायत, मुख्य प्रवाहातल्या लोकांना, की दादा हो, मला काही बांधकामशास्त्र माहीत नाही, मला काही तुमची बिल्डिंग वगैरे काही कळत नाही, भिंतीमध्ये कुठे खिडक्या बसवायच्या आणि कुठे दारं बसवायची हे काही मला फार माहीत नाही. हां, परंतु या लोकांना काही ना काही काम देणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला इतकंच वाटत असेल तर ही लोक तुमच्या हाताखाली घमेलं उचलतील, फावडं उचलतील, भिंत बांधतील, काय तुम्हाला मालताल देतील, सगळं करतील, तुम्ही या यांच्यासोबत. म्हणजे 12 बलुतेदारांमधला, 18 अलुतेदारांमधला जो गवंडी काम करणारा आहे, सुतारकाम करणारा आहे, तो माणूस विनासायास या लोकांसोबत बांधकामाच्या निमित्ताने जोडला जाऊ शकत होता. बांधपाड प्रकल्पातनं माणसं जोडण्याची हातोटी, फासे पारद्यांना मुख्य प्रवाहातल्या माणसांसोबत जोडण्याचा प्रयत्न शाहू महाराज सातत्याने करत होते. याच सोनतळी कंपामध्ये महाराजांनी एक मोठी विहीर खोदायला घेतली. विहिरीमध्ये पाणी अजिबात नव्हतं. 110 फूट खोल विहीर गेली, पण पाणी काही लागायला मार्ग नव्हता. पण तरी महाराज विहीर खोदायचं काम मात्र त्यांनी चालू ठेवलं. विहीर खोदत होते सगळे फासे पारदी. लोक म्हणाले, अहो पाणीच लागत नाहीये, तुम्ही कशाला एवढी सगळी विहीर खोदताय. महाराज म्हणतात, या लोकांना ऐखव बनवण्यापेक्षा सुद्धा गरज आहे की या लोकांना श्रमाचं कष्ट कळलं पाहिजे आणि हे कष्ट करू शकतात संधी मिळाली तर, हे मुख्य प्रवाहातल्या माणसांना कळलं पाहिजे. म्हणून मी यांच्याकडून हे काम करून घेत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, महाराजांच्या संस्थानामध्ये जे राधानगरी धरण बांधलं गेलं, हे धरण बांधण्यासाठी जे कामगार कामाला लावले, यातले अधिकतर कामगार हे फासेपारधी समाजाचे होते. म्हणजे या समाजाकडून कामही करून घ्यायचे आणि यांना मुख्य प्रवाहाशी संबंध जोडायचा आहे.